पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 2017 मध्ये समाविष्ट झाल्यानंतर देखील 17.5 नळीतील ग्रामस्थ अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। आज अखेर 17.5 नळीतील नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला। या भागातील नागरिकांना आज 8 वर्षांनंतरही पाणी, वीज, रस्ते आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत। यामुळे ग्रामस्थांनी आज तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय। या आंदोलनाचं नेतृत्व क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल तुपे यांनी केलंय। यावेळी जर या भागातील समस्या तातडीने सुटल्या नाहीत तर आम्ही थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठवू असा इशारा अमोल तुपे यांनी दिला। हडपसर विधानसभा मतदारसंघातून 2 सत्ताधारी आमदार असताना देखील या भागात कोणती सुधारणा झालेली नाही अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आंदोलनादरम्यान नागरिक अक्षरशः आक्रमक झाले होते। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काय मागणी तुमची, आंदोलन केलं आणि काय इशारा आहे? आमचा इशारा असा आहे साहेब, जर आम्हाला जर सुविधा दिल्या नाही तर भविष्यामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे। आणि आमचं आता वारंवार तुम्हाला सांगणे, आमच्या भागाला 2 आमदार आहेत, ते बी सत्ताधारी आहेत। त्यांनी जर ठरवलं या गावचा विकास करायचा तर 100% विकास होईल। कारण की महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना यांचा दबाव राहिलाय का नाही असंच दिसून येतंय। आणि ह्या आमदारांनी जर ठरवलं वरनं फंड आणून हा विकास करायचा, या आंदोलनाचे कुणालाच ग्रामस्थांना वेळ येणार नाही। मागणी आमची प्रमुख आहे, रस्ते झाले पाहिजे, पिण्याचं पाणी टँकरने आणतो तर महानगरपालिकेने टँकर चालू केले पाहिजे। जी कचऱ्याची समस्या आहे आरोग्याची, त्याच्यात अनेक रुग्ण दगावलेले आहेत, त्याविषयी सुद्धा त्यांनी लक्ष घातलं पाहिजे। 17.5 नळीतील प्रमुख समस्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई। गावात शुद्ध आणि सुरक्षित पाण्याची कोणतीही हमी नाही। नागरिकांना लांबून पाणी आणावं लागतंय। खड्डेमय रस्ते, अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे आणि अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय। वारंवार वीज खंडित, अभ्यास आणि कामकाज विस्कळीत, आरोग्य सेवा शून्य। गावात प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन नाही, गटारी शौचालयांचा अभाव, आजारांचं प्रमाण वाढलंय। कर भरूनही सुविधा नाही। घरपट्टी, अन्य कर नियमितपणे घेतले जातात पण त्या बदल्यात काहीच सुविधा मिळत नाहीत। ग्रामस्थांच्या ठाम मागण्या: शुद्ध पिण्याच्या पाण्याची तात्काळ योजना करावी, सर्व रस्त्यांचं डांबरीकरण आणि दुरुस्ती करावी, वीज पुरवठा सुरळीत करावा, प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करावी, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता गृहांची व्यवस्था करावी, कराच्या बदल्यात सुविधा द्याव्यात। या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग होता। हातात पत्रके, घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता।